तुमचं ऋषालीज किचन किंगडममध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मुरमुरा टिक्की। चला तर आपण बनवूया। मुरमुरा टिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मुरमुरे, बेसन, मैदा आणि 2 बटाटे उकडलेले आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे मुरमुरे पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला। हे आपल्याला भिजत घालायचे नाही आहेत, ताबडतोब काढून घ्यायचे हे मुरमुरे। अशा प्रकारे हे काढून घ्यायचे आपल्याला एका बाउलमध्ये। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन टाकून घ्यायचे आणि 1 चमचा मैदा। हा उकडलेला बटाटा आहे, हा मॅश करून घेतलेला आहे, हा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला घरगुती काही मसाले ॲड करायचे आहे। लाल तिखट, हळद थोडीशी, चाट मसाला, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे। याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे। आपण याच्या आता टिक्क्या बनवूया। आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे, असा गोल करायचा आहे आणि टिक्कीचा शेप द्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। हे बघा, आपली टिक्की रेडी झालेली आहे। आणखी तुम्हाला एक करून दाखवते मी। हे बघा, छान झालेली आहे। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहे। मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। मी थोडंसं तेल टाकायचं आहे। आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, हे शॅलो फ्रायच करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। मी सनफ्लावर ऑइल वापरलं, तुम्ही कोणतेही वापरलं तरी चालते। आपल्याला हे लवकर उलटायची नाही आहे, खालची बाजू पूर्णपणे झाल्याशिवाय। हे बघा, आपण आता याला उलटून घेऊया। जास्त हे फ्राय करायची नाही आहे, हे लवकरच होतात। ही टिक्की खूप छान होते आणि खायला खूप चविष्ट आहे। हे बघा, आपली टिक्की झालेली आहे। आपण असे हे काढून घेऊया। खूप छान होतात हे। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे, म्हणजे डीप फ्राय नाही करायचं आपल्याला, शॅलो फ्राय करायचे। हे बघा, आपली मुरमुरा टिक्की किती छान झालेली आहे। तुम्ही एक वेळ घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून। तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जी माझी नवीन रेसिपी आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार आहे।